स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात हिंगणघाट शहरात दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे। आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील 3 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। समृद्धी रूपक धामसे, आरुही राजीव चौरे आणि मिसबा जावेद शेख अशी मृत मुलींची नावे आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडलेल्या या भीषण अपघातामुळे हिंगणघाट शहरावर शोककळा पसरली असून मृत मुलींच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या अपघाताची पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। आणि आता बातमी नंदुरबारमधून। खराब रस्त्याच्या मुद्द्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला खडेबोल सुनावले। नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, खराब डांबरीकरण आणि वाहतुकीच्या अडचणी पाहून त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केलेत। गुजरातमधील रस्ते आणि महाराष्ट्रातील रस्त्याची तुलना करताना महाराष्ट्रातील रस्त्याची अवस्था पाहून आपल्याला लाज वाटते, अशा शब्दात मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली। शासनाकडून रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना रस्त्याची अवस्था सुधारत नसेल तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारासह कामावर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली। जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामाचा दर्जा तपासून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनांचा पुनरुच्चार केलाय। प्रशासनातील विविध यंत्रणांना तंत्रज्ञान, AI आणि आधुनिकीकरणाशी जोडण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान जनगणनेची जबाबदारी महसूल प्रशासनाकडून असून महसूल प्रशासनाकडून यासाठी तयारी केली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच OBCची जातनिहाय जनगणना करण्याची संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। OBC समाजातील विविध घटकांची जातनिहाय जनगणनेची मागणी यावेळी पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। जनगणनेसाठी महसूल प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी येणार असून प्रत्येक नागरिकाने जनगणनेत सहभागी होऊन आपली नोंद सुटणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहनही बावनकुळे यांनी केलं आहे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आजचा स्वातंत्र्य दिन हा विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता नवा संकल्प घेऊन येतो आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताकरता आधुनिकीकरण, AIच्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या संपूर्ण व्यवस्था या पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। आणि आता सर्व स्तरावरच पोलिसिंग असेल, महसूल असेल, देशातले राज्यातले सर्व कोर, फायनान्स असेल, प्रगतीचे सर्वच क्षेत्र हे AIशी जोडण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री महोदयांचा त्याचा संकल्प आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा IT, टेक्नॉलॉजी, AI या क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन या राज्यामध्ये 100 दिवसाचे, 150 दिवसाचे 2 मोठे कार्यक्रम प्रशासनाला दिले होते। त्यामध्ये AI अंतर्भूत टेक्नॉलॉजी लॉन्च केलेल्या होत्या आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला महाराष्ट्रसुद्धा तेवढाच सोबतीनं काम करतो आहे। याबद्दल मला विश्वास आहे। निश्चितपणे प्रधानमंत्री मोदयांचा संकल्प आपण पुढे नेऊया। जनगणना सुरू आहे, त्यामध्ये पंतप्रधानांनी असं आव्हान केलं आहे, ज्या पद्धतीने जनगणना सुरू आहे, युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनगणनेमध्ये सहभाग नोंदवावा। महसूल मंत्री म्हणून तुमचं आव्हान काय? जनगणना मोठ्या प्रमाणात, जनगणनेचं सर्वात मोठं काम महसूलकडेच असतं, त्यामुळं महसूल प्रशासन तर काम करेलच, अचूक काम करेल। पण हे करत असताना यावेळी महत्त्वाचं काय आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा OBC जातनिहाय जनगणनेचा संकल्प केला आहे। आणि मला विश्वास आहे की जी जनतेची मागणी होती, OBC 18 पगड जाती 12 बुलतेदार जनतेची मागणी होती की आम्हाला जातनिहाय जनगणना पाहिजे आहे, ही देशाची मागणी पूर्ण झाली। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टमधल्या खूप जाती आहेत, शेड्यूल ट्राईबमधल्या जाती आहेत,
एकंदरीत महाराष्ट्राचं खरंखुरं चित्रीकरण यातनं होणार आहे. आणि मग यामध्ये जो खरा मागासलेला समाज आहे, मग सर्व क्षेत्रामध्ये असेल, SC ST मराठा OBC या सर्व क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर, आर्थिक दुर्बल आणि त्या समाजातील व्यक्तींना पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जातीय जनगणनेतनं होणार आहे. त्यामुळं एकीकडे जनगणना अचूक करणे, दुसरीकडे जातनिहाय जनगणना अचूक करणे, महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, युवांना, सर्व स्वयंसेवी संघटनांना, सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आमचं महसूल खातं प्रशासन या ठिकाणी घरोघरी येईलच, आपली भेट घेईलच, पण आपण मात्र जनगणनेचे सर्वांनी साक्षी व्हा. आपलं नाव जनगणनेत सुटून याची काळजी सर्वांनी घ्यावी. काही ओबीसी संघटना नाराज झाले, त्याबद्दल काही पुनर्विचार नाही, स्वतंत्र यामध्ये टाकलाच आहे ना, नवीन याच्यामध्ये टाकलेला आहे. सर हिंदी में बताइए आश्वासन. आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सर्वसामान्य माणसाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचं आवाहन केले. तर देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करताना देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यात राज्यघटनेचं मोठं योगदान असल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय. जिल्ह्याचा विकास करताना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असल्याचं स्पष्ट करत समाजातील सर्व घटकांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय. जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना लाभ देण्यासोबतच घाटी रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याचा संकल्प, खेळाडूसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि अत्याधुनिक अग्निशामक दल यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. आता बातमी अमरावतीमधून. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रम स्थळाच्या कथित शुद्धीकरणावरून खासदार बळवंत वानखडे यांनी भाजप आणि संघावर जोरदार टीका केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडामधील सभेनंतर कार्यक्रम स्थळाचं कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेवरून अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी संताप व्यक्त केला. भाजप आणि संघाचे दलित आणि आदिवासी समाजाबद्दलची मानसिकता अद्याप बदललेली नाही असा आरोप वानखडे यांनी केलाय. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असून त्यांचा दीर्घ राजकीय आणि सामाजिक अनुभव आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांसोबत घडलेल्या कथित प्रकाराचा काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात येत असल्याचं खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितलंय. याला अतिशय जे की भाजपची असेल किंवा संघाची असेल, याला अतिशय नीच पद्धतची ही मानसिक दृष्टी आहे असं मी म्हणेल. कारण आजही ज्या पद्धतीनं ते दलित असतील, आदिवासी असतील, त्यांच्याविषयीची जी मानसिकता आहे ती मानसिकता त्यांची गेलेली नाही. एका सभेच्या ठिकाणचं जर शुद्धीकरण करत असतील, जे देशाच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांचा सर्वाधिक काळ हा राजकीय जीवनात गेला, ज्याच राज्यसभेचे विरोधी पक्षनेता आहेत, त्यांची सभा झाल्यानंतर ती जर शुद्धीकरण करत, त्या जागेचं जर शुद्धीकरण करत असतील, तर या भाजपची, राष्ट्रीय संघाची, एकंदरीत कळव्या लोकांची ही मानसिकता आपल्याला तिथे दिसून येईल. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पाहूयात बातमी बुलढाण्यातून. शिवसेना आणि धनुष्यबाणावरून सुरू असलेल्या दाव्यावर आमदार संजय गायकवाड यांनी थेट भूमिका मांडत विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावरून सुरू असलेल्या राजकीय दाव्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर लोकसभा, विधानसभा, नगर परिषद आणि पोटनिवडणुकांमध्ये जनतेने शिवसेना आणि धनुष्यबाणाला मतदान करून शिंदेच्या शिवसेनेला मान्यता दिल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे कोणाच्या मान्यतेची गरज नसून जनतेनेच शिक्कामोर्तब केला आहे असं ते म्हणाले. खासदार संजय राऊत यांच्या टीकेवरही गायकवाड यांनी पलटवार करत लाखो मतदारांनी निवडून दिलेल्या आमदार आणि लोकप्रतिनिधीचा अपमान करणं योग्य आहे का असा सवाल केलाय. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कथित धमकीवर प्रतिक्रिया देताना भारताला
धमकी देण्याची पाकिस्तानची क्षमता नसून भारताकडे योग्य उत्तर देण्याची क्षमता असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय. तसंच शिवसेना कार्यकर्त्यांनी राजकारणात भोळेपणाने राहू नये, अन्यथा मित्रपक्ष त्यांचा फायदा घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन, शिवसेना नावाचं 4 अक्षरी पक्षाचं नाव घेऊन आम्ही लोकसभा लढली, विधानसभा लढली, नगर परिषद लढल्या आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये, अगदी पोटनिवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने राज्यातला नंबर 2चा पक्ष म्हणून आम्हाला विधानसभेत मान्यता दिली आणि केंद्रामध्ये नंबर 1चा पक्ष महाराष्ट्रात जास्त खासदार असल्यामुळे आम्हाला मान्यता दिली. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही, आम्हाला जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबांच्याच शिवसेनेचा आहे. खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवरती सीएम असताना टीका केली. ते म्हणतात की अपात्र ठरणाऱ्या शिंदेना सीएम बनवून सर्वांनी शेण खाल्लं असं टीका केली. याचा अर्थ काय, जे 60 आमदारांना लाखो लोकांनी मतदान केलं त्यांनी शेण केलं असं संजय राऊतला म्हणायचं आहे का? किंवा ज्या नगरपालिकेमध्ये करोडो लोकांनी, आमच्या लोकांना मतदान केलं आणि 40 नगराध्यक्ष आमच्या महाराष्ट्रामध्ये आले, जवळपास 300 नगरसेवक आले, त्यांनी शेण खाल्लं म्हणायचं आहे का? संजय राऊत यासारख्या शेण खावड्या माणसाला कोणावर काय टीका करावी याची अक्कल नसल्यामुळे त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. जनतेने आम्हाला शिक्कामोर्तब करून आमची मान्यता मान्य केली. आजच्या टी टाईम या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.